तर मित्रांनो, याच्यावरून तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही आता सध्या कुठे आहे. तर आम्ही आलो होतो बाळूमामाच्या वाड्याला. बाळूमामाचा वाडा इथेच मुढाळेच्या वरती चोपडे वस्तीवर त्या माळरानावरती बसला होता. तर 7-8 दिवसांपासून वाडा बसला होता, पण काही कधी यायला भेटलं नाही. पण आज आलो आम्ही, कारण आज होती पंगत. तर बाळूमामांच्या तळावरती दररोज सकाळ आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो. तर तो महाप्रसाद आमच्यातर्फे होता. आमची जी वस्ती आहे 5-7 घरं, जी पडळकर वस्ती म्हणून, तर त्या घरांमधून 25,000 ते 26,000 असा महाप्रसादासाठीचा जो काही खर्च होता तो केला होता. आणि ते महाप्रसाद आमच्यातर्फे होता. आणि बाळूमामांच्या आरतीसाठी तुम्ही बघू शकता, आरती 9 वाजता चालू होते. आणि आत्ता जे आहे ते गजन नृत्य चालू आहे. आणि येथीलच लोणी येथील जे गजे आहेत ते आले आहेत. आणि असं अचानक चालू असताना हे कोणीतरी आलं आणि आमच्या अंगावर भंडारा टाकला. हे बघा, तुम्ही बघू शकता, पूर्णपणे आम्हाला असं भरवूनच टाकले, म्हणजे भंडाऱ्यात माखवूनच टाकले. आणि सगळा भंडारा अंगावरती सांडला. म्हणलं आता थोडा झाडूया. बघा, पूर्ण कपाळ आणि डोक्यात, पूर्ण सगळ्यांच्या डोक्यात टाकून दिला. हे बघा, स्वरानं आम्ही सगळ्यांच्या डोक्यात भंडारा त्यांनी टाकून दिला. आणि ती बघा, पलीकडं पण लोक बसली, त्यांच्या अंगावरती पण सगळा भंडारा टाकला. आणि मग बघा कसं छोटा तो मुलगा आहे, तो पण जाडतोय, त्याच्या तर पूर्ण अंगामध्येच टाकला. आणि थोडाफार डोळ्यात गेला, पण छान वाटतं भंडारा अंगावरती घेतल्यावर, कारण बाळूमामांचा भंडारा आहे तो. आणि भंडारा अंगावर टाकून मग आम्ही व्हिडिओ शूट केला. बघा कसे गजन नृत्यांचा पण आम्ही व्हिडिओ शूट केला. त्यानंतर लोणीच्या इतर लोकांचा लोणीमधील इतर जे ग्रुप आहे लेझिमचा, त्यांनी त्यांचं गजन नृत्य सादर केलं. आणि आम्ही गजन नृत्य पाहत बसलो होतो. 9 वाजता आरती चालू होते, तोपर्यंत आम्ही थांबलो. हा बघा, बाया पण इथं आल्या. बाया आला होता बाळूमामांची मेंढरं राखण्यासाठी. आणि तो 3 ते 4 दिवस होता इथेच तळावरती राहायला, आणि बकरी चारायला होता तो. आणि मग आज आरती आहे, 9ला चालू होणार आहे. तोपर्यंत म्हणजे खरं तर खूपदा कीर्तन असतं, पण आत्ता पालखी गेली ना, तर सगळे लोक पालखीवरती आहेत. पालखी चालू आहे सध्या, पालखीचे दिवस चालू आहेत. तर सगळी लोक तिकडं, वारकरी मंडळी आणि कीर्तनकार मंडळी पालखीमध्ये. तर म्हणून आता इथं कोण अवेलेबल नाही आहे, म्हणून आता गजन नृत्य इथं चालू आहे. नाहीतर काही वेळेस कीर्तन पण असतं 7 ते 9. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे खेळ किंवा गजन नृत्य किंवा ओव्या असं म्हणजे कार्यक्रम आयोजित केले जातात 9 पर्यंत, कारण आरती 9ला असते. मग बाळूमामांची आरती होते. आरती झाल्यावरती महाप्रसाद असतो. तर आता तुम्ही बघू शकता डान्स, म्हणजे गजन नृत्य कशा प्रकारचं आहे. तर ते थोडा तिकडं बल आहे, त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. तर बघा किती गर्दी आहे. आणि आता आम्ही चाललो आहे बाळूमामांच्या मेंढरांकडे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे बाळूमामांची मेंढरं. तर ही बघा इथला परिसर, रात्रीची वेळ आहे. आणि हे बघा, इकडे छोटी पिल्ले असतात, बकरे म्हणजे दिवसाची ठेवतात ती, आणि संध्याकाळी तारमध्ये ठेवली जातात पिल्लांना, कोकऱ्यांना. तर ही बघा तिकडे बकरी आहेत. आता आपण जाणार आहे तिकडे. तर ही बघा बकरी, किती प्रचंड अशी बकरी आहेत. अशा तारा लावलेल्या आहेत, वाघरा, याला वाघर असं म्हणलं जातं, तुम्हाला तर माहीतच असेल.
आणि बघा इकडून स्पष्ट छान दिसतंय. तर ही बघा जी बकरी राखा आली त्यांचा तळ आहे तो मेंढरवाल्यांचा. आणि ही बघा बकरी, किती छान बकरी आहेत. हे बघा बकऱ्यांच्या पाया पडावं लागतं. बकरी बाळूमामांची बकरी छान आशीर्वाद देतात. तर सगळ्यात आधी बाळूमामांच्या बकऱ्यांकडे जायचं असतं. ही बघा किती छान मेंढी जवळ आली आणि आपल्या इच्छा आकांक्षा त्यांना सांगायच्या. त्यांना चारा द्यायचा, आपल्या गावात जर आले तर चारा द्यायचा. तर त्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावरती त्यांचं लक्ष असतं नेहमीच. चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझ्या भाषाने तर तुम्हाला बघा दिसत असेल किती बकरी आहेत. बाळूमामांची बकरी बघा किती, असं हा एकच बग्गा आहे आणि अशी 16 बग्गा आहेत. हा 4 नंबरचा आहे. तर अशी किती बकरी असतील विचार करा. किती बकरी आणि किती लोक मेंढकं, आणि म्हणजे किती मोठा बाळूमामांचा संसार आहे तुम्ही बघू शकता. याच्यावरून अंदाज लावू शकता. तर इतका मोठा प्रचंड असा बाळूमामांचा संसार आहे. त्यांचा संसार ही लोक हँडल करतात, कारभार पाहतात. आणि बाळूमामांचं देखील लक्ष असतं नेहमीच. म्हणून सगळी भक्त बाळूमामांची एवढी कृपा असते. आणि किती म्हणजे प्रचंड अशी बकरी आहेत. तुम्ही जर कधी आलाच तर नक्कीच, जवळपास असेल तर नक्कीच भेट द्या. बाळूमामांच्या तळावरती जा, आवर्जून जा, वेळ काढून बाळूमामांच्या तळावरती जा. आरती बघा, तिथलं बाळूमामांचं संसार बघा. तुम्ही आदमापूरला जाऊन तर आलाच असेल तुम्ही, पण इथं तळावरती पण एकदा भेट द्या. नक्कीच तुम्हाला छान वाटेल आणि आनंद होईल. तर असं आहे बाळूमामांचं. आता आरती चालू होणार आहे. तर आरतीसाठी लोक जमा झालेत. आता आरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल.